काय समीकरण आपल्याला दिले? x वर्ग अधिक 8x वजा 48 बरोबर 0. आता लक्षात घ्या x वर्गाचा सहगुणक किती आहे? 1. या 1 न वजा 48 ला काय करायचे? गुणायचे. मग 1 न वजा 48 ला गुणलं तर किती येते? वजा 48. किती येते? वजा 48. बरोबर का? बरोबर. आता एक सहगुणक आहे तो कोणता आहे? 8. कोणता आहे? 8. म्हणजे हे जे वजा 48 आले का नाही तर हा गुणाकार आला पाहिजे आणि बेरीज काय आली पाहिजे? एक सहगुणक म्हणजे किती? 8. अशा दोन संख्या आपल्याला शोधायच्या आहेत की ज्यांचा गुणाकार वजा 48 येईल आणि बेरीज किती येणार आहे? 8 येणार. 12 48. आता जर दोन्ही प्लस घेतलं तर हे प्लस येईल. आपल्याला काय पाहिजे? मायनस. मायनस घेण्यासाठी कुठल्या तरी एकाचं चिन्ह काय पाहिजे? मायनस पाहिजे. दुसरी गोष्ट यांची बेरीज आली ती 8 यायला पाहिजे. बरोबर. तर मोठ्या संख्येला काय पाहिजे? प्लस चिन्ह पाहिजे. म्हणजे याला मायनस घेऊ शकतो का आपण? नाही. मग 4 ला आपण मायनस घेऊ. 12 अधिक आहे आणि 4 काय आहे? वजा. अधिक वजाचा गुणाकार वजा येईल आणि 12 48 आणि 12 अधिक वजा 4 आणि 12 अधिक वजा काय झालं? वजा. 12 वजा 4 किती झालं? 8. आलं का लक्षात? म्हणजे तुम्हाला फोड मिळाली 12 आणि वजा 4. कळलं का? बरोबर. पुढं आता बघा या ठिकाणी हा पहिला कोण आहे? x वर्ग तसाच ठेवायचा आहे. अधिक 8x आहे का नाही त्याची फोड काय झाली? 12x वजा 4x. हे 12 वजा 4 काय झालं बाळांनो? 8च झालं ना. वजा 48 बरोबर 0. काय केलं कळलं का? x वर्गाचं पद आहे असं ठेवलं. 8x ची फोड काय केली? 12x वजा 4x आणि वजा 48 स्थिर पद आहे असं ठेवलं. बरोबर काय? 0. त्याच्यानंतर आपण काय करतो बाळांनो? दोन ग्रुप करतोय. हा एक ग्रुप असतो, हा एक ग्रुप असतो. बरोबर. लक्ष द्या. आता इथं x आहे, इथं x आहे. x कॉमन निघेल का? x कॉमन काढला. यातला एक x गेला. काय राहिला? x अधिक इथं काय 12x आहे. काय 12x. मग त्यातला एक x गेला. किती राहिले? 12. बरोबर. आता नीट लक्ष द्या. इथं वजा 4 आहे, इथं वजा 48 आहे. इथं वजा 4 आहे का? वजा तर आहे. तर 48 म्हणजेच काय? 12 गुणिले 4. काय? 12 गुणिले 4. मग इथला वजा 4 जर कॉमन घेतला इथं पण वजा 4 आहे ना. मग तो बी आपण काय करू शकतो? कॉमन म्हणू शकतो. वजा 4 गेला. कोण राहिला? x. आता इथला वजा आणि 4 गेलाय. मग राहिलं काय? अधिक 12. बरोबर काय आलं? 0. हे समजलं का? परत एकदा नीट लक्ष द्या. इथं x आहे, इथं x आहे. x कॉमन घेतला. एक x शिल्लक राहिला, अधिक राहिलं, 12 राहिलं. बरोबर. इथं वजा 4 आहे, इथं वजा आहे आणि या 48 ची फोड काय येणार आहे? 12 चोक 48. मग इथला वजा 4, इथला वजा 4 कॉमन घेतला तर हा राहिला अधिक x आणि इथं अधिक 12 राहणार. आलं लक्षात? बरं आता मला सांगा इथं जर x अधिक 12 इकडं जर x अधिक 12 दोन्ही बाजूला जर आलं तर याचा अर्थ काय? आपलं उत्तर बरोबर आहे. आता सांगा वजा चिन्हाच्या दोन्ही बाजूला काय आहे? x अधिक 12 x अधिक 12. x अधिक 12 काय केलं बाळांनो? आपण कॉमन काढलं. x अधिक 12 जर कॉमन घेतलं तर हा x अधिक 12 इथं आला. राहिलं काय? इथं यातला x अधिक 12 इकडे गेला. राहिलं काय? वजा 4 बरोबर 0. याचा अर्थ काय होतो? तर ही किंमत 0 असेल किंवा ही किंमत 0 असेल तरच त्यांचा गुणाकार काय होऊ शकतो? 0 येऊ शकतो. म्हणजे काय? तर x अधिक 12 बरोबर 0 किंवा x वजा 4 बरोबर 0. आता मला सांगा x बरोबर हे अधिक 12 पलीकडे गेल्या वजा 12 काय ना रे? वजा 12. इकडच्या बाजूला हे वजा 4 पलीकडे गेल्या अधिक 4. म्हणजे तुम्हाला एक रूप काय मिळालं? वजा 12 आणि एक रूप काय मिळालं? अधिक 4. कळलं का? हे कशाच्या आधारे सोडवलं आपण? अवयव पद्धतीने. x वर्ग अधिक 8x वजा 48 बरोबर 0. बरोबर. या समीकरणाला काय म्हणणार आपण? 1 नंबर. आलं लक्षात? या समीकरणाची तुलना तुम्हाला जनरल फॉर्म बरोबर स्टँडर्ड फॉर्म बरोबर करायची आहे. काय आहे स्टँडर्ड फॉर्म क्वाड्रॅटिक इक्वेशनचा? x वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0. हे समीकरण नंबर 2. लक्ष द्या रे. आता या दोन समीकरणाची काय करायची? तुलना करायची बाय कम्पेअरिंग इक्वेशन 1 and 2. समजा हे दोन समीकरण आपण काय केली? तुलना केली. तुलना केल्यानंतर आपल्याला a ची किंमत किती मिळेल? a बरोबर 1, b बरोबर काय मिळेल? 8.
आणि सी बरोबर काय मिळेल वजा 48 बरोबर. आता एक्स काढण्यासाठी पहिल्यांदा आपण काय काढतोय बी वर्ग वजा 4ac बरोबर. बी चा वर्ग म्हणजे काय 8 चा वर्ग वजा 4. ए ची किंमत किती येणार आहे 1 आणि सी ची किंमत किती येणार आहे वजा 48. सांगा 8 चा वर्ग 64 वजा वजा अधिक आणि 48 गुणिले 4 किती येते 4 8 32 8 3 4 चौक 16 16 3 19 192 अधिक 34 किती ते बघा 4 आणि 2 किती 6 2 6 15 8 1 आणि 1 2 किती आलं 256. दुसरी किंमत काय काढतो आपण 2a 2 गुणिले a ची किंमत किती आहे 1 2 1 बरोबर. आता तुम्हाला काय मिळाला बी वर्ग वजा 4ac मिळालेला आहे आणि बी पण मिळाले. सांगा परत काय करणार आपण एक्स काढणार एक्स बरोबर काय वजा बी अधिक वजा वर्गमुळात बी वर्ग वजा 4ac भागिले 2a. सांगा वजा बी बी ची किंमत किती आहे 8 अधिक वजा वर्गमुळात काय बी वर्ग वजा 4ac म्हणजे किती 256 भागिले 2a 2a ची किंमत किती बाळांनो 2 किती आहे 2. आता हे वजा 8 तसंच अधिक वजा 256 चं वर्गमूळ किती आहे 16. मग या ठिकाणी येणार 16 भागिले किती 2. आता नीट लक्ष द्या एकदा काय करायचे प्लस एकदा काय करायचे मायनस. मग एक्स बरोबर काय येईल वजा 8 अधिक 16 भागिले 2 किंवा एक्स बरोबर काय येणार वजा 8 वजा 16 भागिले 2. एकदा काय केली बेरीज एकदा काय केली वजाबाकी. सांगा वजा 8 अधिक 16 16 8 गेले 8 मोठ्या संख्ये चिन्ह अधिक मग अधिक 8 भागिले किती आलं 2. एक्स बरोबर किती आलं बाळांनो बेक बे बेचोक 8 किती आलं एक्स बरोबर आलं 4. आता इकडच्या बाजूला सांगा एक्स बरोबर वजा 8 वजा 16 दोघांची बेरीज वजा 24 भागिले 2. मग एक्स बरोबर किती आलं बेक बे आणि 12 दुने 24 किती आलं वजा 12. एक रूट किती आलं 4 आणि किती आलं वजा 12. बघा समीकरण सांगा एक्स वर्ग अधिक 8x वजा 48 बरोबर 0. आता नीट लक्ष द्याले जर समजा तुम्ही एक्स अधिक ए चा वर्ग केला काय केला एक्स अधिक ए चा वर्ग तर आपल्याला मिळतं बाळांनो एक्स चा वर्ग अधिक 2ax अधिक बघा पहिल्या पदाचा वर्ग अधिक पहिलं पद गुणुले दुसरं पद बरोबर का आणि गुणुले 2 असतं 2ax अधिक काय असतं दुसऱ्या पदाचा वर्ग काय असतो दुसऱ्या पदाचा वर्ग. जसं a अधिक b चा वर्ग आहे ना तसं x अधिक a चा वर्ग काय होणार पहिल्या पदाचा वर्ग अधिक 2 गुणुले पहिलं पद गुणुले दुसरं पद आणि अधिक काय दुसऱ्या पदाचा वर्ग बरोबर. आता या ठिकाणी x ला कुणी गुणलेला आहे 2a न कुणी गुणले 2a. या ठिकाणी x ला कुणी गुणलेले 8 ला गुणले बरोबर. मग आपण काय करायचं की या 2a बरोबर काय लिहायचं 8 लिहायचं 2a बरोबर काय लिहायचं 8 लिहायचं. मग या ठिकाणी a बरोबर किती मिळेल तर हा जो 2 आहे इकडे आल्यानंतर काय होणार भागिले मग 8 छेद काय होणार बाळांनो 2. मग a ची किंमत तुम्हाला मिळेल किती मिळेल 4 किती मिळणार आहे 4. मग आता या 4 चा काय करायचा वर्ग करायचा 4 चा काय करायचा वर्ग करायचा म्हणजे इथं a बरोबर a चा वर्ग बरोबर काय भेटेल तुम्हाला 4 चा वर्ग आणि 4 चा वर्ग किती मिळेल बाळांनो 16 मिळेल. मग आता काय करायचंय हे जे समीकरण आहे का नाही ते आहे असं लिहायचं एक्स वर्ग अधिक 8x बरोबर. आता या ठिकाणी एकदा काय करायचं हे 16 अधिक घ्यायचं हे 16 काय घ्यायचे अधिक घ्यायचं आणि एकदा काय घ्यायचं वजा घ्यायचं कळलं का. 16 काय घेतले एकदा अधिक घेतलं आणि एकदा काय घेतलं वजा. 16 वजा 16 शून्यच आहे म्हणजे काय आपण ऍडजस्टमेंट फक्त केलेली याचा अर्थ एक्स्ट्रा काय बदल केलाय का नाही कारण हे अधिक 16 केलं आणि एक वजा 16 केलं तर हे काय होते कॅन्सलच होत आहे ना म्हणजे याची किंमत किती आहे शून्यच आहे म्हणजे बदल केलेला नाही. आणि इथं काय घ्यायचं शेवट वजा 48 बरोबर किती येते 0. इथपर्यंत कळालं का
परत एकदा नीट लक्ष द्या. एक्स अधिक ए चा जर वर्ग केला, याला पहिलं पद मानलं, याला दुसरं पद मानलं, तर पहिल्या पदाचा वर्ग एक्स वर्ग, हा दुसरं पद आहे ए, तर दुसऱ्या पदाचा वर्ग ए वर्ग. इथे इथं 2 गुणुले पहिलं पद गुणुले दुसरं पद, मग पहिलं पद एक्स आहे ते नंतर लिहिले आणि दुसरं पद आहे ते आधी लिहिले, काय फरक पडत नाही. आता फक्त काय केलं आपण, एक्सचा सहगुणक इथं 2 आहे आणि इथं एक्सचा सहगुणक किती 8 आहे. याचा अर्थ 2 ची किंमत किती मिळाली 8. मग हा 2 इकडे घेतला तर भागिले झाला, 8 भागिले 2 किती आलं 4. मग ए मिळाला, फक्त मी एचा काय केलाय वर्ग केला, एचा काय केला वर्ग केला. मग एचा वर्ग म्हणजे कुणाचा वर्ग येणार 4चा वर्ग, 4चा वर्ग किती येणार बाळांनो 16. मग हा 16 मुख्य समीकरणामध्ये एकदा प्लस केला आणि एकदा काय केला मायनस केला. मग आता बदल काय होतो बघा, हे जे आहे की नाही एक्स वर्ग अधिक 8x अधिक 16, त्याच्या ऐवजी आपल्याला काहीतरी लिहिता येईल. काय लिहिता येईल बघा, बघा समजा हा एक्स आहे, एक्सचा वर्ग आहे हा अधिक, यातनं मी जर 2 बाहेर घेतला, बघा 2 मी बाहेर घेतला तर काय राहिलं इथं 4 आणि काय राहिला एक एक्स राहिला बरोबर. आणि अधिक 16 आहे का नाही, त्याला मी काय म्हणतो 4चा वर्ग, काय म्हणतो 4चा वर्ग, हे वेगळं केलं मी सेपरेट बरोबर. आता हे वजा 16 आणि वजा 48 यांची बेरीज होणार आणि ती वजा 64 किती येणार आहे वजा 64. आता ही जी फोड केली की ना आपण, हे झालं पहिलं पद एक्स, एक्स काय झालं पहिलं पद आणि हे काय झालं दुसरं पद, आणि इथं काय हे दुसऱ्या पदाचा वर्ग. लक्षात घ्या इथं काय पहिल्या पदाचा वर्ग, काय पहिल्या पदाचा वर्ग 2 गुणुले पहिलं पद गुणुले दुसरं पद, 2 गुणुले पहिलं पद गुणुले दुसरं पद आणि दुसऱ्या पदाचा वर्ग म्हणजे काय त्या 2 पदांच्या बेरजेचा वर्ग. म्हणजे तुम्ही याला असं लिहू शकता एक्स अधिक 4चा वर्ग. काय लिहू शकता एक्स अधिक 4चा वर्ग. एक्स म्हणजे काय पहिलं पद आणि 2 इथं काय दिलेलं आहे 4, मग काय येणार दुसऱ्या पदाचा वर्ग. एक्स अधिक 4चा वर्ग हे जर सोडवलं तुम्ही तर हे मिळणार आहे तुम्हाला बरोबर. आणि हे वजा हे कुणाच्या जागेवर लिहिले इथं एक्स अधिक 4चा वर्ग, हे जे पूर्ण ब्रॅकेट आहे त्याच्या जागेवर लिहिले, कळलं का. आता इथं 64 आहे, 64 कुणाचा वर्ग आहे 8चा वर्ग, कुणाचा वर्ग आहे 8चा वर्ग बरोबर किती येणार 0. आता नीट लक्ष द्या, इथं परत थोडा बदल करायचा आहे. ही एक संख्या झाली आणि ही एक संख्या झाली बरोबर. म्हणजे याला जर मी ए मानलं, काय मानलं याला ए मानलं, याला मी मानलं बी, तर काय होणार आहे इथं ए चा वर्ग वजा बी चा वर्ग बरोबर. मग काय असतं ए चा वर्ग वजा बी चा वर्ग काय असतं एका कंसात बेरीज, एका कंसात वजा. अलग लक्षात. म्हणजे ए म्हणजे कोण झाला एक्स अधिक 4 झाला आणि बी म्हणजे कोण झाला 8 झाला, कोण झाला 8. मग एका कंसात बेरीज कुणाची येणार ए ची, ए म्हणजे कोण आहे एक्स अधिक 4 आणि दुसरा कोण आहे बी म्हणजे 8 बरोबर. दुसऱ्या कंसात काय येईल सांगा, एक एक्स अधिक 4 आणि दुसरं कोण वजा 8 बरोबर काय येणार 0. समजलं का.